कोपरगावात भागवत कृषी सेवा केंद्राची दमदार सुरुवात। शेतकऱ्यांना मिळणार एकाच ठिकाणी कृषी सेवा। शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविदा व सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने कोपरगाव येवला रोडवरील UG2 रचना स्क्वेअर येथे भागवत कृषी सेवा केंद्राचा भव्य शुभारंभ गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडला। या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन सद्गुरू महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज मठाधिपती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम कोपरगाव श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष पंच दशनाम जुना आखाडा निलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर तसेच परमपूज्य स्वामी संदीप गिरीजी महाराज रोकडोबा हनुमान अध्यक्ष येवला यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी श्री नामदेव तात्याबा खोत, योगेश नामदेव भागवत आणि तन्मय योगेश भागवत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। भागवत परिवाराच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्य, निविष्ठा, विविध कृषी सेवा माफक व परवडणाऱ्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होण्यास या केंद्रामुळे मदत होणार आहे। उद्घाटन सोहळ्यास परिसरातील शेतकरी, नागरिक, मान्यवर तसेच भागवत परिवाराचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी व नागरिकांना दर्जेदार आणि अधिक चांगली सेवा देण्याचा संकल्प यावेळी भागवत परिवाराने व्यक्त केला। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी भागवत कृषी सेवा केंद्र, आज असं म्हटलं जातं की ऋषी सेवा आणि कृषी सेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये महान आहे। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा एक सेवा अगोदर याची केली असेल तर शेती सेवामधून, कृषी सेवामधूनच बाबाजींनी लोकांना मार्ग दाखवलेला आहे। आज या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य स्वामी रमेश गिरीजी महाराज पण या ठिकाणी उद्घाटनाला पूजनाला येऊन गेलेले आहे। हा परिवार शेतकरी परिवार आहे आणि असं सांगितलं जातं की जोडणी या धन उत्तम व्यवहार आहे। आपल्या शेतकरी समाजामध्ये शेती ही एक मूळ आहे, परंतु त्याला तर कुठला तरी जोड आपण काहीतरी धंदा केला पाहिजे, तो व्यवसाय केला पाहिजे। त्या व्यवसायामध्ये आज कृषीमध्ये जे काही औषध आहे, जे काही आपल्याला पावडरी मिळणार आहे, आपले शेतकरीच मुलं असल्यामुळे ते व्यवस्थिशीर देतील, चांगल्या पद्धतीचे औषधे देतील, चांगल्या पद्धतीचे बियाणं देतील आणि ह्या ठिकाणी चांगल्या लोकांना सहकार्य करून शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य करतील, अशी आमची गुरुमाऊली जनार्दन स्वामींची कृपादृष्टी ह्या दुकानावरती कायम राहील। असे या दुकानाला आमच्या भरभरून शुभेच्छा आहे। अगदी उत्कर्ष हो, सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आशीर्वाद अखंड राहो एवढी या परिवाराला प्रार्थना। नाव आहे तन्मय योगेश भागवत। अतिशय सुंदर आणि छोटा मुलगा आहे आणि मोठ्या कार्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्या कार्यामध्ये आपण सर्वांनी, शेतकरी बांधवांनी, सर्व परिसरातील भाविकांनी सगळ्यांनी सहकार्य करून आपल्या यासाठी सहकार्य करून त्यांना अजून हे द्यावं ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना। जय जनार्दन, जय जनार्दन। माझं नाव तन्मय योगेश भागवत। मी एक BSc ॲग्रिकल्चर स्टुडंट। आज नवीन कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन श्री रमेशगिरी महाराज आणि श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते समर्पण झाला। आम्ही हा व्यवसाय एक शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला आहे। आमच्या दुकानात तुम्हाला वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स कमी रेटमध्ये तुम्हाला जे लागेल ते प्रोडक्ट मिळेल। आज माझे मित्र व परिवार यांनी भेट देऊन माझा उत्साह वाढवला, त्याबद्दल मी धन्यवाद करतो। आज माझा दादा तन्मय योगेश भागवत यांनी एका नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे, भागवत कृषी सेवा केंद्र कोपरगाव। तर सर्व नातेवाईक, मित्र, परिवार यांची हीच इच्छा की त्याला प्रतिसाद द्यावा भरभरून, हीच शुभेच्छा।